तो आज वेग पाहायला मिळत नाही. पूर्णतः हवा मंदावली आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे आजच्या दिवसातील जी बॅटिंग आपण कालच्या दिवसामध्ये जी बॅटिंग पाहिली होती ती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार नाही आहे. मगाशी आपण जो सामना पाहिला होता कांदरपाडा टीमच्या अगेन्स्ट काय घडलं गेलं, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अशा या मुवमेंटमध्ये अशा या वातावरणामध्ये मोठे फटके ट्रॅव्हल होत नाही आहे हे मात्र सिद्ध झालं कांदरपाडा संघाच्या अगेन्स्ट. त्याच्यामुळे यावेळेस एक खूप चॅलेंजिंग स्कोअर नक्कीच मी म्हणू शकेल. जरी 40 ते 45 धावा जरी फलकावर एखाद्या संघाने लावल्या तरी तो स्कोअर एक चॅलेंजिंग स्कोअर असेल समोरच्या संघाला चेस करण्यासाठी. नीटनेटका आयोजन, अतिथी देवो भव, प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी सन्मान हा शेंडोबा पटिबलाच्या वतीने केला जातो. आशिष पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. उद्योगपती आहेत या परिसरातील, त्यांच्याकडून देखील योगदान या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. परशुरामजी राऊत यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. परशुराम राऊत साहेब प्रत्येक व्यक्तीला आपण त्या ठिकाणी पाहत आहेत. महाराष्ट्राची शान भगवे फेटे हे परिधान केले जात आहेत. आज काय लुक वाटतोय सुनील भैरीचा, खरोखर जबरदस्त लुक. एखाद्या मोठ्या महासभेला आलेत की काय. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि असं वाटतं की शिवजयंतीच्या त्या उत्साहात सुनील भैर तुम्ही आलेत की काय. अप्रतिम लुक आहे तुमचा या ठिकाणी. आम्ही बांधणार, मात्र आम्ही नंतर बांधणार पेढे. चला नवघर रवी दादा, आयोजक म्हणतायत किती वेळ जाईल अजून. उदयसाठी थांबला होता का संघ. जर आमच्याकडे वेळ नसेल तर आयोजकांकडे एकच पर्याय असेल, ओव्हर कमी होतील. लक्षात ठेवा. आता बोलून बोलून किती बोलणार, बोलायला देखील काहीतरी मर्यादा असते. बोलून बोलून अक्षरशः समालोचक थकून जातोय की दादा घाई करा. म्हणून मी आता नक्कीच गणेशजी शिंगे दादांना आणि विलासजी पाटील दादांना विनंती करतोय की आपल्याकडे वेळ नसेल ना तर आपण सरळ ओव्हर कमी करू.
आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आमच्या नानांचा वाढदिवस आहे आणि भरपूर पाहुण्यांची रेलचेल आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज 28 मार्च सन्माननीय श्री जनार्दन आत्माराम पाटील नाना यांचा आज वाढदिवस आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पॅनलच्या वतीने देखील त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तर जाऊया आजच्या दिवसातील तिसरा सामना. हॅलो, तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच शिबिर आहे. अभि दादा, ही 2 मिनिटात मॅच चालू झाले. 1 ओव्हरची पॅनल्टी देणार मी पहिले बोलतोय. चालू करा. चला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने बोलूया. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना पहिल्या फेरीतील. भिलालपाडा मास्टर्स आणि नवघर ए मास्टर्स या दोन संघामध्ये टॉस झाला. इथे टॉस जिंकला नवघर मास्टर्स या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय या संघाने घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं इथे भिलालपाडा मास्टर्स या संघाला. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. तुकाराम आणि सुरेंद्र ही जोडी. 4 षटकांचा सामना. 4 गोलंदाज वापरले जातील. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी सुरेंद्र आहे, तर त्याच्या बरोबरीने त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुकाराम. तर पहिला षटक बघायचं कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर इथं सोपवलं जाईल, कारण जवळजवळ P1चं षटक आहे. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 4 शतरक्षक असतील. 30 सर्कलच्या आतमध्ये 7 शतरक्षक लावण्याची मुभा तुमच्याकडे असेल. आणि या 4 षटकामध्ये बघायचं आहे किती धावसंख्या इथे उभारली जाईल. प्रथम फलंदाजी करत असताना भिलालपाडा मास्टर्स हा संघ टॉस गमावला या संघाने आणि टॉस गमावल्याच्या नंतर फलंदाजीसाठी इथे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी सज्ज झालेत, सुरेंद्र आणि तुकाराम. पहिला षटक दिलीपच्या खांद्यावर सोपवलंय. 24 बॉल तुमच्याकडे असेल आणि 24 बॉलमध्ये बघायचं इथं 50 पेक्षा जास्त धावा इथं केल्या जातील का. पहिला सामना आपण पाहिला घोडबंदर मास्टर्स विरुद्ध मोगरपाडा मास्टर्स, त्यानंतर कांदरपाडा मास्टर्स आणि फिटनेस 40+ ठाणे मास्टर्स या 2 संघामध्ये सामने झालेत. आणि तिसरा सामना भिलालपाडा मास्टर्स आणि नवघर ए मास्टर्स. कालच्या दिवशी जर पाहिलं तर ठाणे कोपरी हा संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी झाली, चांगली गोलंदाजी झाली, चांगलं शतरक्षण झालं, तिन्ही गोष्टींचा मिलाप झाला आणि म्हणूनच तो संघ आज या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचले. त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा. तर जाऊया. 20 मिनिटं तुमच्याकडे फक्त असतील. 20 मिनिटाच्या आतमध्ये हे 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. चला सामन्याला सुरुवात करा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं तुम्हाला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला षटक आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी दिलीप 0तून सुरुवात करावा लागेल या मॅचला. पहिलाच बॉल डावखुऱ्याचा गोलंदाज होता, फ्रंट फुटवर आला, ऑफ साईडला दिशा दिली, चांगलं शतरक्षण झालंय. 30 सर्कलच्या बाहेर फक्त एकच धाव, सिंगलने इथं खातं उघडतोय फलंदाज सुरेंद्र. श्री गणेश होते धावफलकाला. बघायचं या 4 षटकांच्या मॅचमध्ये किती धावसंख्या इथं सेट केल्या जातील, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकाचं प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत आणि त्याच अनुषंगाने बघायचा दिलीप येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर एक सिंगल इथे कंप्लीट केली फलंदाज सुरेंद्र याने. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विरुद्ध डावखुऱ्या हाताचा फलंदाज. बघायचं काय करामत करेल मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड बॉलर जेव्हा मैदानामध्ये एकामेकाविरुद्ध खेळत असताना जास्तीत जास्त बेनिफिट जो असतोय ना तो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला असतोय. मात्र या मॅचमध्ये या कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल. मोठा फटका खेळण्याचा मानस होता फलंदाजाचा, त्याला बीट करून सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना या पहिल्या P1च्या षटकामध्ये दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना पुन्हा एकदा चेंडू वळवण्याची किमी आहे या गोलंदाजाकडे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न.
बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीत, कारण भरपूर मागे हा चेंडू टाकला. अगोदरच मन ओळखलं होतं का हा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करेल. फुटवर्कचा अभाव दिसला. पदकदार त्याला म्हटलं जातं, त्याचा वापर केला जात नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ॲक्शन रिप्लाय आपल्याला पाहायला मिळते, ज्या पद्धतीने दिलीप गोलंदाजी करतोय. तदनंतर जर पाहिलं तर तुकाराम हा फलंदाजी करतोय. फुटवर्क खूप महत्त्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्याचा वापर करावाच लागेल. इथे फलंदाजी करत असताना पहिला बॉल फेस करत असताना जर पाहिलं तर आपण सुरेंद्र याला फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली होती. आता मात्र इथे दुसरी धाव घेता असताना स्वतःला ची विकेट इथे सॅक्रिफाईस केली मी तर म्हणेन, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत नव्हता. सातत्याने डॉट बॉल तो खेळत होता आणि तो दबाव निर्माण इथे झाले फलंदाजी करणाऱ्या टीमवर. आणि दिलीपचं मी खास कौतुक करेल या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने तो पहिला P1चा षटक हाताळतोय. आतापर्यंत जर पाहिले तर 5 बॉल त्यांनी टाकलेत आणि 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केले. अफलातून गोलंदाजी करतो, म्हणायला काहीच हरकत नाही. गती कमी आहे या गोलंदाजाकडे, मात्र चेंडू वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचमुळे आपल्या संघासाठी फायदा उचलत असताना गोलंदाज दिलीप. शेवटचा बॉल शिल्लक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जात असताना अजय येतोय स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. पहिला धक्का बसलाय, रनआउटच्या स्वरूपात का होईना एक सांघिक योगदान इथे मिळतंय नवघर ए मास्टर्स या संघाला. फलंदाजी करतोय बिलालपाडा मास्टर्स. 4 षटकांच्या या मॅचमध्ये पहिला षटक चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या फेरीतील तिसरी लढत, पहिला घोडबंदर मास्टर्स विरुद्ध मोगरपाडा मास्टर्स, त्यानंतर कांदरपाडा मास्टर्स, फिटनेस 40 ठाणे मास्टर्स या संघामध्ये सामने झालेत. मोगरपाडा मास्टर्स हा संघ जिंकलाय, त्यानंतर फिटनेस 40 प्लस ठाणे मास्टर्स हा संघ देखील जिंकलाय. आणि तिसरी लढत आपल्या समोर रंगत असताना ऑन साईडला फ्लिक करायचा होता बॅट्समॅनला, मनगटाच्या साहाय्याने बॉल बोलवण्याचा प्रयत्न, बॉल होती तो शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक सिंगल कंप्लीट झाली. लेग बाईज येतोय अंपायरचा सिग्नल. चांगला योग्य निर्णय दिला जातोय पंचांच्या वतीनं आणि 1च्या बरोबर पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 3. अपेक्षा होती की पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त 10 पेक्षा जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करेल, मात्र एक मॅजिकल षटक टाकला. एक चांगला स्पेल इथं हाताळला गेलं गोलंदाज दिलीप याच्याकडनं. प्रत्येक बॉलवर आपल्याला काहीतरी वेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळाला. पहिला फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज तुकाराम 4 बॉल त्यांनी खेळलेत, एकही धाव त्यांनी केली नाही आपल्या टीमसाठी. बघायचं सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. दोन धावा, 1 गडी बाद. पहिला फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या होती 2 रनआउटच्या स्वरूपात. आणि त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आला होता अजय. 0वर खेळतोय. सुरेंद्र यांनी डावाची सुरुवात केली होती. एका धावांनी श्रीगणेश केला होता धाव फलकाला आणि असं वाटलं होतं कुठेतरी दुहेरी आकडा पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये, कारण 30th सर्कलच्या बाहेर 4 षटरक्षक होती, संधी होती फलंदाजाला. मात्र गोलंदाजाचं कौतुक करेल, संधी दिली नाही फलंदाजाला. डावखुऱ्याच्या फलंदाजाविरुद्ध डावखुऱ्याच्या गोलंदाजाच्या विरुद्ध आपण सामना पाहिला आणि त्याच्यामध्ये जो वरचढ ठरला तो म्हणजेच गोलंदाज दिलीप. पारडं जड आहे या संघाचं. पहिला षटक नावावर राहिला गोलंदाजी करणाऱ्या नवघर ए मास्टर्स या संघाच्या. 4 षटकांची लढत, 5 मिनिटं प्रति षटकामध्ये, म्हणजे 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाची अवधी असेल. 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा सामना पहिली इनिंग संपवायची आहेत, कारण आज जर पाहिलं तर एकंदरीत 10 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. 20 संघांना संधी दिलीत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनचा होता, लाईन चेक केले अंपायरने, आउटसाईड ऑफ स्टंप हा पिचिंग झाला. वाईटचा सिग्नल येतोय, 1 एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर अविनाश. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. इथे कुठेतरी नियंत्रण गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अविनाश याला, कारण पहिले 2 चेंडू त्यांनी आउटसाइड ऑफ स्टंप रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर टाकले होते. 5 धावा स्कोअर कार्डवर पहिले 2 चेंडू खराब टाकलेत
आणि याच्यावर कुठेतरी नियंत्रण गोलंदाजी करावी लागेल, लेन लाईनने गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑफसाईडला इनफिल्डच्या वरतून उडवलाय बॉल, जो तो एक कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन फलंदाज बघायचं इथं चेंडू तर हातातून निसटला. गोलंदाज अविनाश याच्या लगेच संधी प्राप्त झाली, संधीचं सोनं केलं आणि सिंगल मितामध्ये 3 धावामध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही फलंदाज, एका बाजूला सुरेंद्र आहे तर दुसऱ्या बाजूला अजय यांनी आपल्या 3 धावांनी स्वतःचं खातं उघडलंय. आणि 3च्या जोरावर संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते. ती धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. 8 धावा स्कोअर कार्डवर. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग झाली गोलंदाज दिलीप याची. 3 धावा त्यांनी खर्च केलेत. एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनचा लेग स्टिक सोडून गेलाय हा बॉल. वाईटचा इशारा येतो. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. एक्स्ट्राचा जर विचार केला तर एकंदरीत 4 धावा ह्या एक्स्ट्रा आलेत, 3 वाईड आलेत, एक लेग बाईज आहेत. बॅटमधून जर धावा पाहिल्या तर सुरेंद्रच्या 1 आलेत, त्यानंतर अजय याच्या बॅटमधून 3 धावा आल्यात. तुकारामने मात्र स्पष्ट संपूर्ण या मॅचमध्ये नाराज केले ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली. 4 बॉलमध्ये एकही धाव त्यांना पटकावता आल्याने पुढे आला. फुलटॉसवर घेतला हा बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. बॉलच्या मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग अतिशय चांगल्या दर्जाची झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कीपर एंडकडे इथे चांगला अचूक एका टप्प्यावर थ्रो आला आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात हा दुसरा धक्का बसलाय बिलालपाडा मास्टर संघाला. संघाची धावसंख्या 10 असताना 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आणि 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. कारण या षटकामध्ये भरपूर वाईड बॉल टाकलेत. गोलंदाज अविनाश याने लागोपाठ सलग 2 बॉल त्यांनी वाईड टाकला आणि त्यानंतर एक लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल देखील वाईड होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उमेश पाटील. उमेश पाटीलला काहीतरी करामत करावी लागेल या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये सापडला. आतापर्यंत जर विचार केला या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ संपलाय आणि 8 बॉलमध्ये 10 धावा स्कोअर कार्डवर. 4 एक्स्ट्रा रन आहेत, 3 वाईड आहे, 1 लेग बाईज आहेत आणि अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज उमेश. 4 षटकांची ही लढत. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला टर्न केला. 2 धावा नक्कीच अपेक्षित असेल कारण फिल्डर भरपूर दूर आहेत. स्वतः बॉलर बॉल आडवीपर्यंत 38 सर्कलच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात. फलंदाज उमेश आपला स्वतःचं खातं उघडतो. सांघिक धावसंख्येमध्ये योगदान देत असताना 2 पुढे सरकताना पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. 2 धक्के बसलेत रनआउटच्या स्वरूपात. पहिला फलंदाज 2 या आकड्यावर बाद झाला, त्यानंतर दुसरा फलंदाज 10 या आकड्यावर बाद झाला आणि त्यानंतर या 2 धावा येतात उमेशच्या बॅटमधून. बघायचं तर चौकार षटकारांची आतिषबाजी करेल का फलंदाज उमेश. क्षमता या फलंदाजाकडे, मात्र अविनाश डावकर त्याचे गोलंदाजा विरुद्ध बघायचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता. पुन्हा एकदा ऑन द कार्पेट बॉल जातो इथं डीपला. फिल्डिंग चांगली झाली. दुसरी धाव घेताना बघायचं दोन्ही फलंदाज एका ट्रॅकवर होते, मात्र इथं थोडीशी चुकी केली. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडला नाही. उडी मारून बॉल अडवण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, मात्र बॉलने जास्त उचली घेते आणि त्याच्या अवक्याच्या बाहेर हा बॉल होता आणि त्याचमुळे इथे 2 धावा कंप्लीट केलेत. 1 धाव कंप्लीट केले इथं फलंदाजाने उमेश याने. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 13 आहे. आता कुठेतरी या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पहिल्या षटकामध्ये दिलीप याने 3 धावा खर्च केल्या होत्या आणि अविनाश विरुद्ध आतापर्यंत 4 बॉलमध्ये 10 धावा खर्च करतो. मात्र एखादा मोठा फटका येणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला एक चांगला टार्गेट सेट करावा असेल नवघर ए मास्टर्स या संघाविरुद्ध. अविनाश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस होता. असं वाटलं होतं मोठा स्ट्रोक इथं पाहायला मिळेल. ऑन साईडला बॉल चालला इथं स्क्वेअर लेगमध्ये. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतायत. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन थांबले. लास्ट 2 असेल या दुसऱ्या षटकातील. शेवटचा बॉल. फलंदाज स्ट्रायकिंगला आहे अजय आणि उमेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाच्या हातातून झेल सुटला गेला. बॉल जाईल इथं घोषांकित क्षेत्रामध्ये. डी झोन आहे. 1च रन मिळेल आणि 1च्या मदतीने 8च्या सरासरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 16 धावा. या षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर धावा दिल्या गोलंदाज अविनाश याने. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रन देखील आल्या. 3 वाईड आल्यात. बॅटमध्ये देखील धावा आल्यात उमेश आणि अजयच्या. आणि एक चांगली सरासरी मेंटेन ठेवले. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 3 होती, आता मात्र 8 आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी सरासरी वाढेल की नाही हे पाहावं लागेल.
टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये दिलीप ज्याने पहिला षटक हाताळला होतं 3 धावांचं, तो काहीतरी कानमंत्र देत असताना या तिसऱ्या षटकामध्ये बघायचं कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. सुरेंद्र बाद झाला वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. तुकाराम 0वर बाद झाला, 4 बॉल तो खेळलाय. अजय 4 बॉलमध्ये 6 धावांवर खेळतोय, तर उमेश 2 बॉलमध्ये 3 धावा. पहिलं षटक टाकला दिलीप याने, 6 बॉलमध्ये त्याने खर्च केला धावा 3. आणि अविनाश याने या षटकामध्ये जर विचार केला तर एकंदरीत 9 बॉल त्यांनी टाकलेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 3 एक्स्ट्रा वाईड त्याने हाताला गेलेत आणि या 6 बॉलमध्ये जर पाहिलं तर 13 धावा त्यांनी खर्च केलेत. या गोलंदाजाला टार्गेट केलं, मात्र अजूनही कुठला तरी एखादा गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल. 4 षटकामध्ये फायटिंग स्कोअर निर्माण करावाच लागेल. 40पेक्षा जास्त जर धावसंख्या आली तर एक चांगली मॅच आपल्याला या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय नवघर ए मास्टर्स हा संघ, तर दुसऱ्या बाजूला बिलालपाडा मास्टर्स. यानंतर होणारा सामना आहे कासारोडल ए मास्टर्स विरुद्ध कोपरी विरार मास्टर्स. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिरगाव मास्टर्स विरुद्ध भाताणे मास्टर्स या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उदय पाटील येतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर. बघायचं या षटकामध्ये किती धावा खर्च करेल, त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. उदय पाटील आज गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला करावी लागेल, कारण बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची. पण एकदा ऑन साईडला तो स्क्वेअर लेगमध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत स्क्वेअर लेगच्या क्षेत्राने तो बॉल उचलला आणि यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत फेकीपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 18 धावा. मोठे फटके येत नाही, मात्र सिंगल डबलनी धावफलक हालता ठेवतो, स्ट्राईक रोटेट करतो. ही चांगली बाब आहे. या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त डॉट बॉल होत नाहीत आणि त्याचमुळे धावसंख्याला देखील आकार येत असताना तिसरा षटक चालू आहे. पुन्हा एकदा उदय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर त्याने 2 धावा खर्च केलेत, मात्र त्याच्या विरुद्ध उमेश आहे स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. 5 वैयक्तिक या धावसंख्येवर तो खेळतोय. ओव्हर द विकेट लोअर फुल टॉस होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विशेपमध्ये खेळायचा होता फलंदाजाला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज उमेश याचा. निर्धाव चेंडू जातोय. अजूनपर्यंत 10 बॉल शिल्लक आहेत, अजूनही संधी आहे चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी. फलंदाजी करणारा बिलालपाडा मास्टर्स हा संघ. अखोल टप्प्याचा चेंडू होता, खेळायचा होता ऑन साईडला, बॉल सरळ निघून जातो. इथे नॉकआउटमध्ये एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे कीपर एंडकडे थ्रो करतो बॉलर आणि अखेर आत्मसमर्पण केले. आपली विकेट विकेट नाही, स्ट्राईक डेट केली. हे नियम आहेत या 40+ संघाचे. एकच रन येथे स्कोर बोर्डमध्ये ऍड केली जाईल आणि 1च्या मदतीने 19 धावा. उदय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 3 बॉलचा अजून खेळ शिल्लक आहे. अजय आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 आणि 4चे फलंदाज खेळतात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्याच्या नंतर बाहेर निघतोय. आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे इथे बीट होतोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजय याचा, त्याला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला जाईल. चांगली गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली धावसंख्या 13 उभारली होती. पण एकदा ऑन साईडला खेळायचा होता. एक सिंगल कंप्लीट बघायचा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला दोन्ही फलंदाजांना आपली क्रीज सोडावी लागेल. लेग बाईज येतो, पायाला चेंडू ब्रश झाला. असं वाटलं होतं कुठेतरी वाईड अंपायरच्या वतीने येईल, मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट टू गो. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येवर अंकुश ठेवलाय गोलंदाज उदय. त्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि आज तो पणाला लावत असताना आपल्या संघासाठी, कारण 5 बॉलमध्ये फक्त त्याने आतापर्यंत 4 धावा खर्च केला. शेवटचा बॉल बॅकफुट झाला, ऑफ साईडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉईंटमध्ये एक सिंगल कंप्लीट झाली आणि याच्या बरोबर 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, 3ची सरासरी. दुसऱ्या षटकामध्ये 13 आले, 8ची सरासरी होती आणि असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 पर्यंत ही सरासरी जाऊन पोहोचेल. मात्र उदय पाटीलची चांगलं षटक हाताला घेणं, त्याचमध्ये जो धावांचा फ्लो होता तो कमी झाला आणि 7ची सरासरी आता मात्र या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत.
अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचा चौकार षटकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. सिंगल डबलवर जास्तीत जास्त भरोसा ठेवलाय फलंदाजाने. मात्र पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल जर पाहिलं तर निर्धाव चेंडू देखील भरपूर हाताळले गेले या षटकामध्ये. तुकारामचा विचार केला तर त्याने एकंदरीत 4 बॉल निर्धाव खेळलेत. म्हणजेच एकंदरीत 18 बॉलचा विचार केला तर 18 बॉलमध्ये 8 बॉल हे निर्धाव आणि 10 बॉलमध्ये 21 धावा आल्यात. शेवटचा षटक किरणच्या खांद्यावर हा महत्त्वपूर्ण षटक असेल दोन्ही टीमसाठी. पुढे सरसावला होता ऑन साईडला डान्सिंग डाऊन द विकेट आणि आता मात्र एका टप्प्यामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल 4 धावांसाठी चौकार. जो फलंदाज शांत संयमाचा खेळ केला होता आता मात्र या फलंदाजाने आक्रमक रूप धारण केलंय. पुढे आला होता फ्रंट फूटवर आणि एक चांगल्या स्ट्रोकचं सिलेक्शन केलं. ऑन साईडला फिल्डर भेदून त्याला हुलकावणी देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 25 धावा. चांगली पार्टनरशिप होत असणाऱ्या दोन्ही फलंदाजामध्ये 15 धावांची पुन्हा एकदा फुलटॉस होता. व्ही शेप मध्ये बॉल होतो मिड ऑफ भेदून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्याकडे, कारण मिड ऑफ नाही आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. एक शतरक्षक ठेवलाय लॉंग ऑफ मध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा इथं पूर्ण. आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी चांगली धावसंख्या उभारली जाते. चांगलं टार्गेट सेट करायचं याच विचाराने हे दोन्ही फलंदाज खेळतात. उमेश आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. बघायचा आणखीन एखादा मोठा धमाका त्याच्या बॅटमधून येईल का, वॉटर लाईनच्या पलीकडे बॉल पाठवेल का, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तर करतोय फलंदाज उमेश. एक सिंगल, दुसरी धावामध्ये यश. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 29 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 3 संधी आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. खास करून उमेश जो एक चांगले लयमध्ये आलाय, लयबद्ध फलंदाजी करतोय. मात्र आणखीन 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे एक तुम्हाला जर फायटिंग स्कोर निर्माण करायचा असेल. कारण समोर जर पाहिलं तर नवगर ए मास्टर्स आहे, त्याच्यामध्ये उदय पाटील सारखा आक्रमक शैलीचा विध्वंसक स्फोटक फलंदाज आहे ज्याने 3ऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देखील केली. 6 बॉलमध्ये त्यांनी फक्त 5 धावा खर्च केलेत. गडी बाद करण्यामध्ये अपयश ठरला. कुठल्याच गोलंदाजाला मात्र इथं वैयक्तिक यश मिळालं नाही. जे 2 फलंदाज बाद झालेत ना ते रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. सांघिकीय यश मिळालं होतं. पहिला फलंदाज तुकाराम बाद झाला, तदनंतर सुरेंद्र बाद झाला आणि त्यानंतर मात्र धुरा सांभाळल्यात हे दोन्ही फलंदाजाने धावून आलेत ज्यावेळी संघ संकटामध्ये सापडला होता. एका बाजूला विचार केला तर उमेश अफलातून बॅटिंग करतोय. जरी तो थकलाय दमलाय मात्र आपल्या संघासाठी धावून आलाय. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून या पहिल्याच बॉलवर ठोकला होता ज्यावेळी किरण गोलंदाजी करण्यासाठी आला होता. 3 बॉलमध्ये 7 धावा 8 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत आणि शेवटचे 3 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये एक मोठा षटकार येणं गरजेचं असेल. एक स्कोरिंग स्ट्रोक हवाय या संघाला. 40 पर्यंत जर पोहोचले ना तर एक चांगली फाईट निर्माण होईल या 2 संघामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. पुढे सरसावला होता पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये थोडासा मिसफिट झाला, फंबल झाला. एक सिंगल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तर संधी प्राप्त झाले पुन्हा एकदा फलंदाज उमेश याच्यासाठी. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय, संघर्ष करतोय, प्रत्येक चेंडूवर डबल घेतोय. मात्र षटकार एक चौकार जरूर आलाय. बघा या मॅच मध्ये एखादा षटकार आपल्याला पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा ऑन साईड एका टप्प्यामध्ये बॉल अडवला जाईल. आता एक सिंगल, शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक जरूर आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल फलंदाज उमेश आणि या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तिथे 31 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 2 गोलंदाजांना या इनिंग मध्ये टार्गेट केले. एक जर पाहिलं तर अविनिश याला त्याने 13 धावा खर्च केलेत आणि या षटकामध्ये शेवटच्या स्लॉगिंग ओव्हर जो महत्वाचा होता डेथवर टार्गेट सेट करणारा षटक आणि या षटकामध्ये तर अक्षरशः तुटून पडलेत फलंदाज उमेश. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुलरलनचा चेंडू होता, पुन्हा एकदा ऑफ साईडला बॉलला खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये दिलीपची चांगली फिल्डिंग झाली. फेकीपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत आणि या 2च्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपल्याच्या नंतर स्कोर कार्डवर धावसंख्या आहे ती 35 धावा आणि गरज आहे ती
36 धावांची गरज आहे आणि 36 धावांचा पाठला कशा पद्धतीने करेल तर ऐकूया दुसऱ्या डावासाठी. तर दुसऱ्या डावासाठी आपण आवाज ऐकणार आहोत पांचू गावातला भरत राऊत सरांचा. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर हेमप्रकाशजी पाटील सल्लागार हेही उपस्थित झालेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वडवली ए टीम कॅप्टन आणि विरार कोपरी टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. कासरवडवली टीम कॅप्टन आणि विरार कोपरी टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वेलकम मेहमूद. अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग पुरस्कृत शेंडोबा 40+ आयोजित 40 वर्षावरील क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय जनार्दनजी आत्माराम पाटील नानांच्या वाढदिवसानिमित्तानं सातत्यानं हे जर आपण विचार केला तर 8वं वर्ष त्याच जोशात त्याच उत्साहात या ठिकाणी साजरं केलं जात आहे. संदीप भोईर म्हणजेच आपले लाडके बालू भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. टोटल पुन्हा एकदा जेवण छोटं आहे 35 धावेचा पुन्हा एकदा एक टोटल आजच्या दिवसामध्ये 36 धावेचं एक टोटल आपल्याला छोटं टोटल पाहायला मिळते. आज पूर्ण दिवस मी म्हटलं की आज उन्हा आणि सावली यांचा लपंडाव सुरू आहे आणि जे क्लायमेट आजच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय अशा क्लायमेटमध्ये मोठा फटका षटकार ट्रॅव्हल होणं थोडंसं अवघड. मात्र अशा वेळेमध्ये जर आपण मोठे पटके करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित जी परिस्थिती आपण मागाशी पहिली कांदरपाडा संघाची झाली ती परिस्थिती तुमची देखील होऊ शकेल. त्याच्यामुळे इथे नक्कीच एक विचारपूर्वक आणि कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं असावी. 36 धावा हे टार्गेट सेट केलं आहे. पुन्हा एकदा कॉल देतोय. विरार कोपरी मास्टर्स आला असाल तर प्लीज आपण लवकर यायचं आहे. कासरवडवली ए मास्टर्स संघ हजर आहे आणि विरार कोपरी मास्टर्स चेंडू घ्यायचा आहे. चेंडू घ्या. शिरगाव संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम शिरगाव. अग्रकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ अध्यक्ष भगवानजी पाटील साहेब या ठिकाणी दाखल झालेला आहे. 2 दिवस प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची पूर्ण उपस्थिती असते. लक्ष द्या संपूर्ण मंडळाची उपस्थिती असते. मी म्हटलं होतं कालच्या दिवसामध्ये देखील कारण आज जे मंडळाचे पदाधिकारी आपण या ठिकाणी पाहतोय बरेचसे पदाधिकारी आहेत. मात्र या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पगार नसतो. लक्षात ठेवा आपल्या समाजासाठी ते ऋण आहेत आणि ते आपल्या समाजाचे ऋण आपण या ठिकाणी फेडत आहोत. आज प्रत्येकावर जबाबदारी आहे आणि प्रत्येकजण ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना आणि आज विचार केला आपण तर सुरुवात नक्कीच कमी संघातून झाली होती आणि आज अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाला तब्बल 20 संघ जोडले गेलेले आहेत. अजूनही काही संघ वेट लिस्टवर आहेत. मात्र भगवानजी पाटील म्हणतात नाहीये आम्ही 20 मध्ये आहोत, समाधानी आहोत. मॅचच्या दिशेने जाऊया. 36 धावेचं टार्गेट. स्ट्राईक एंडला आपण अविला पाहतोय.
ऑरेंज कॅप परिधान केली आहे त्याने टीम कॅप्टन फ्रंटला येतोय. जवळपास 36 धावा हे टार्गेट चेस करण्यासाठी आघाडीची जोडी आपण नवघर संघाच्या मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण त्याच ठिकाणी पाहतोय दीपक. ही जोडी नवघर संघाची 36 धावेचं एक टोटल समोर आहे. मात्र 36 धावा ज्याप्रमाणे आजच्या दिवसाचं जे वातावरण आहे या 36 धावा मी तर म्हणे 66 आहेत. जेवण स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल, घाम गाळवावा लागेल. मग असे आपल्या या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर या नगरीचे माजी खासदार संजीवजी नाईक साहेब या ठिकाणी दाखल झाले होते. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की मेहनत ज्यावेळेस तुम्ही कराल, कष्ट ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुमच्या खरा अंगाला घाम येईल, लक्षात ठेवा. आणि त्या घामाचं फळ म्हणून तुम्हाला नेहमी चांगलं काहीतरी मिळत जाईल. पहिल्या चेंडू फुल टॉस ऑफ साईड चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुरुवात करतोय कॅप्टन या ठिकाणी मिस्टर अविनाश. आपल्या टीमचं खातं उघडलं गेलं 1 या धावेनं. जनार्दन नानांचा जन्मदिवस 28 मार्च. आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस. तिथीप्रमाणे बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली गेली. चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय. एकदम मिळेल. ताठ होतील माना, उंच होतील नजरा, रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. आज दुग्ध शर्करा योग आहे. कारण आज आपण पाहिलं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, त्यानंतर आज संकष्टी आहे आणि आज जनार्दन मामांचा वाढदिवस देखील आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. आज पूर्ण दिवस बिझी शेड्यूल आहे त्यांचं. भरपूर ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत. तिथून मात्र थेट या मैदानाच्या दिशेने त्यांची वाटचाल होणार आहे. धावसंख्या 2. वेळेकडे लक्ष द्या. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं क्लिअर करायची आहेत. वेळेचं बंधन आहे आणि त्या बंधनामध्ये राहूनच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. छत्तीस धाबा फलकावर आहे. बिलालपाडा टीमनं 36 धाबा समोर ठेवलेल्या आहेत. नवघर ए टीमच्या. उदय पाटील देखील आज या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. संदेश कदाचित नाही आहे. इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये शंभू खेळला जातोय. प्रयत्न करतोय, स्ट्रगल करतोय त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणापर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला होता. जीवाची आक्रांत त्या ठिकाणी केली होती फिल्डरना. मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. चौकार. धावसंख्या तोकडी आहे, लक्षात ठेवा. धावसंख्या तोकडी आहे आणि त्याच्यामुळे धावसंख्या कमी असल्या कारण तुमचं जे क्षेत्ररक्षण आहे, तुमची जी गोलंदाजी आहे यावेळेस देखील गॅपमध्ये पुन्हा एकदा एंड फील्डच्या वरून वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर हा देखील चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धमाकेदार सुरुवात. टार्गेट आहे 36 धावेचं. मात्र 36 धावेचं टार्गेट अचीव करताना दमदार खेळी. कशा प्रकारे फाउंडेशन असणं गरजेचं आहे. फाउंडेशन तुमचं भक्कम असेल तर पुढची इमारत देखील तुम्ही भक्कमरित्या बांधू शकता. हे तंत्र आणि हे मंत्र आहे. आणि या ठिकाणी काय फाउंडेशन असलं जातं. जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी दीपकडून. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. पॉइंट रिझर्व्ह क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. मात्र कॅच होतोय ड्रॉप. फेकी देखील चुकीची त्या ठिकाणी पाहायला मिळते. कुठेतरी नक्कीच डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी. बिलालपाडा या टीमला वसई तालुक्यातील हा संघ आहे आणि जवळपास खरोखरच अशा काही छोट्याशा गावामधून ज्या वेळेस संघ पुढे येतात त्यावेळेस अभिमान वाटतोय. कारण त्या गावाचं देखील क्रिकेट कुठेतरी पुढे आहे हे नक्कीच या ठिकाणी दर्शवते. फुलटॉस स्वीप करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या वरून हा फटका. हा येतो या ओव्हर मधील तिसरा चौकार. 4 धावा. जबरदस्त बॅटिंग. दीपक नावाप्रमाणे दमदार खेळी करताना धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये तब्बल 15. म्हणजे 36 धावेचं टार्गेट आहे आणि या 36 धावेच्या टार्गेट मधून जर विचार केला आपण बिलालपाडा संघाला पुढे यायचं होतं तर कमीत कमी धावा 5 किंवा 6 धावेचं षटक हाताळणं गरजेचं होतं. कारण 24 चेंडूचा सामना
आणि इथून धावा आणि चेंडू याच्यामधला जो फरक आहे तो फरक जसाच्या तसा ठेवायचा असेल तर इथे मात्र गोलंदाजी एक अचूक टप्प्यामध्ये करणं गरजेचं. 36 धावा, धावसंख्या झाली आहे ती 15. आता मात्र धावांची गरज आहे ती 21. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18. 18 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा विरार कोपरी मास्टर्स संघ दाखल झाला असेल. टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. टीम मीटिंग करू नका प्लीज. म्हणजे इथे पॉवर प्ले नाही आहे, लक्ष ठेवा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक नाही आहे. मात्र जी बॅटिंग आज दीपकने केली असं वाटलं होतं की मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे की काय. प्रत्येक जो चौकार खेळला गेला, पहिला चौकार जर आपण पाहिला तर इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो चौकार गेला गेला. स्ट्रगल केलं होतं त्या ठिकाणी चेंडू लाडवण्यासाठी. त्यानंतर आपण पाहिलं तर मिड ऑफच्या डोक्या इनफिल्डच्या वरून फटका खेळला गेला. वाईडिश लॉंग ऑफ जो पूर्णतः रिकामा होता त्या क्षेत्रामध्ये तो चौकार आपण पाहिला. त्यानंतर पाहिला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या देखील डोक्याच्या वरून डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्लास. पुढच्या पायाला थोडंसं वाकवलं होतं, गुडघ्यावर ओझं दिलं होतं पूर्णतः आणि त्यानंतर मात्र स्वीप केलं गेलं शेवटच्या चेंडूवर. तो देखील एक देखणा चौकार आपण दीपकच्या बॅटमधून पाहिला. जबरदस्त बॅटिंग. भगवान पाटील खुश असतील. नवगर संघ प्रगती करतोय आणि प्रत्येक संघ, लक्ष द्या, प्रत्येक संघातील खेळाडू असू द्या किंवा त्यांचे पाठीदाखे असू द्या किंवा त्या संघाचा पदाधिकारी असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं की माझा संघ पुढे यायला हवा. पुश केलं गेलं. यावेळेस एक नियंत्रण खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे आणि याचाच फायदा त्या ठिकाणी उचलला गेला. क्या बात आहे. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. आमचे साथी समालोचक सैजाद शेख जर असते ना तर यावेळेस त्यांनी म्हटलं असतं, सुनील भाऊंना देखील माहिती आहे की अक्कल बदाम खाने से नहीं आती, अक्कल बदाम खाने से नहीं आती, ठोकर खाने से आती. इथे मात्र खरोखरच एक कौतुकास्पद काम केलं गेलं या ठिकाणी बॅटरकडून. पुन्हा एकदा पुश केलं गेला चेंडूला. काय खेळ आहे दीपकची, क्लास. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर कॅल्क्युलेट क्रिकेट, संयमी क्रिकेट आणि इंटेलिजंट क्रिकेट या ठिकाणी दीपकच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत त्या 18. जेटीसी लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत जे श्रोते जोडलेले आहेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. जवळपास नक्की 200च्या पलीकडे लोक लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. स्टेट बॅटेड डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा होता. डीप लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय, मात्र यावेळेस नक्कीच कॅच होतोय त्या ठिकाणी. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. हे तंत्र आणि हे मंत्र आणि हे सूत्र आहे क्रिकेटचं. मात्र या ठिकाणी 2 कॅच ड्रॉप झालेत. 36 धावेचं छोटं टार्गेट आहे आणि या 36 धावेपासून तुम्हाला जर नवगर संघाला अडवायचं असेल तर तुमच्याकडून ज्या चुका होत आहेत त्या चुका सुधारणं गरजेचं. जागा बनवली होती, यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दीपकनं केला होता, मात्र चेंडू होता फाईनच्या दिशेनं. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली पंचांसोबत. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. धावा संख्येत वाढ. धावा झालेल्या आहेत त्या 20. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. पुन्हा एकदा कॉल देतोय विरार कोपरी टीम. आला असाल तर नाणेफेक करण्यासाठी या विरार कोपरी. अविनाश दुखापत झाली होती, बोटाला दुखापत झाली होती, त्यानंतर बरेचसे महिने क्रिकेट खेळला नव्हता. मात्र काय पुनरागमन आहे या खेळाडूचं. लास्ट एक अष्टपैलू